डिटेक्टिव्ह सॅम आणि त्याचा एक साथीदार कॅफेमध्ये बसले होते. त्यांच्यात काहीतरी गहन चर्चा चालली होती. त्यांच्या हावभावांवरून तरी वाटत होते की ते एवढ्यात झालेल्या 2 खुनांबद्दल चर्चा करत असावेत. अधूनमधून ते दोघेही कॉफीचे छोटे छोटे घोट घेत होते. अचानक कॅफेमध्ये असलेल्या टीव्हीवर सुरू असलेल्या बातम्यांनी त्यांचे लक्ष वेधून घेतले. बातमीदार सांगत होता, खुन्याने मारलेल्या अजून एका इसमाची बॉडी आज पोलिसांना सापडली. ज्या तऱ्हेने आणि जेवढ्या क्रूरपणे पहिला खून झाला होता, तितक्याच क्रूरपणे किंबहुना जास्त याही इसमाला खुन्याने मारले होते. यावरून कोणीही याच निष्कर्षाप्रत पोहोचेल की या शहरात एक सिरियल किलर खुलेपणाने फिरतो आहे. आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्हीही बॉडीज जिथे सापडल्या त्या खोल्या आतून बंद होत्या. जर खुन्याला मीडिया अटेन्शन पाहिजे होते तर तो त्याच्या उद्देशात सफल झालेला आहे, डिटेक्टिव्ह सॅम आपल्या साथीदाराला म्हणाला. पण त्याच्यासमोर बसलेला अधिकारी काहीच बोलला नाही, कारण अजूनही तो बातम्या ऐकण्यात गुंग होता. शहरात सगळीकडे दहशत पसरली होती. एक सिरियल किलर शहरात मोकळा फिरतो आहे. पोलीस अजूनही त्याला पकडण्यात यशस्वी झालेले नाहीत. तो अजून किती जणांना मारणार, त्याचे पुढचे सावज कोण असणार आणि तो लोकांना का मारतो आहे, काही कारण की विनाकारण, उत्तरं कुणाजवळच नव्हती. रोनाल्ड पार्कर साधारण 25शीतला, स्टायलिश, रुबाबदार आपल्या बेडरूममध्ये झोपलेला होता. तो राहून राहून अस्वस्थतेने आपली कूस बदलत होता. असं दिसत होतं की त्याचं डोकं काही ठिकाणावर नसावं. थोडा वेळ कड बदलवून झोपण्याचा प्रयत्न करूनही झोप येत नाही असे पाहून तो बेडमधून उठून बाहेर आला. आजूबाजूला एक नजर फिरवली आणि पुन्हा बेडवर बसला. त्याने बेडच्या बाजूला ठेवलेले एक मासिक उचलले आणि ते उघडून पुन्हा बेडवर आडवा झाला. तो त्या मासिकातली विचित्र चित्र असलेली पानं चाळू लागला. बुक्स इज द बेस्ट वे टू डायव्हर्ट युअर माइंड, त्याने विचार केला. अचानक धप्प असा आवाज त्याला दुसऱ्या खोलीतून ऐकायला आला. तो दचकून उठून बसला, मासिक बाजूला ठेवले आणि तशाच गोंधळलेल्या स्थितीत तो बेडवरून खाली उतरला. हा कशाचा आवाज असावा? पूर्वी तर कधी असा आवाज आला नव्हता. पण आवाज आल्यावर आपण एवढे का दचकलो? किंवा असंही असेल की आज आपली मनस्थिती चांगली नसल्यामुळे तसं झालं. हळूहळू चाहूल घेत तो बेडरूमच्या दरवाजाजवळ गेला. दरवाजाची कडी उघडली आणि हळूच दरवाजा तिरका करून त्याने बाहेर डोकावून पाहिले. सर्व घराची चाहूल घेतल्यानंतर रोनाल्डने हॉलमध्ये प्रवेश केला. हॉलमध्ये गडद अंधार होता. हॉलमध्ये लाईट लावून त्याने भीतभीतच चहूकडे एक नजर टाकली. पण काहीच तर नाही. सगळं जिथल्या तिथे ठेवलेलं आहे. त्याने पुन्हा लाईट बंद केला आणि किचनकडे निघाला. किचनमध्येही अंधार होता. तिथला लाईट लावून त्याने चहूकडे एक नजर फिरवली. आता बऱ्यापैकी त्याची भीती नाहीशी झालेली दिसली. कुठे काहीच तर नाही. आपण उगीच मूर्खासारखं घाबरलो. तो परत जाण्यासाठी वळणार तोच किचनच्या सिंकमधल्या कुठल्या तरी गोष्टीनं त्याचं लक्ष आकर्षित केलं. त्याचे डोळे आश्चर्याने आणि भीतीने विस्फारले होते. एवढ्या थंडीतही एका क्षणात त्याला घाम फुटला होता. हातापायात कंप सुटला. त्याच्यासमोर सिंकमध्ये रक्ताळलेला एक मांसाचा तुकडा पडला होता. एका क्षणाचाही विलंब न लावता त्याने तेथून धूम ठोकली. काय करावे त्याला काहीच कळत नव्हते. गोंधळलेल्या स्थितीत सरळ बेडरूममध्ये जाऊन त्याने आतून कडी लावून घेतली. डिटेक्टिव्ह सॅम गोल खेळत होता. रोजच्या कटकटीतून आणि ताणतणावातून त्याला हा विरंगुळा होता. त्याने एक जोराचा शॉट मारल्यानंतर बॉल छिद्राच्या जेमतेम 6 फुटाच्या अंतरावर घरंगळत थांबला. तो बॉलजवळ गेला. जमिनीचा चढाचा आणि उताराचा अंदाज घेतला. बॉलवरून टी फिरवून किती जोरात मारावी लागेल याचा अंदाज घेतला. आणि काळजीपूर्वक बरोबर दिशेने बरोबर जोर लावून त्याने एक हलके शॉट मारला आणि बॉल छिद्राकडे घरंगळत जाऊन बरोबर छिद्रात सामावला. डिटेक्टिव्हच्या चेहऱ्यावर एक विजयी आनंद पसरला. एवढ्यात अचानक त्याचा मोबाईल वाजला. डिटेक्टिव्हने डिस्प्ले बघितला, पण फोन ओळखीचा वाटत नव्हता. त्याने एक बटन दाबून फोन अटेंड केला. यस, डिटेक्टिव्ह बेकर डिअर, तिकडून आवाज आला. हं बोला, सॅम दुसऱ्या गेमची तयारी करत म्हणाला.
माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही आता चालू असलेल्या सिरियल किलर केसचे इन्चार्ज आहात, बरोबर? तिकडून बेकरने विचारले. हो. सॅमने सिरियल किलरचा उल्लेख होताच पुढच्या गेमचा विचार सोडून बेकर अजून काय बोलतो ते लक्ष देऊन ऐकण्याला प्राधान्य दिले. तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर म्हणजे तुम्ही फ्री असाल तर तुम्ही इकडे येऊ शकता का? माझ्याकडे या केस संदर्भात काही महत्त्वाची माहिती आहे. कदाचित तुमच्या उपयोगी पडेल. हो चालेल. बाजूने जाणाऱ्या पोराला सामान उचलण्याचा इशारा करत सॅम म्हणाला. पोलीस स्टेशनमध्ये डिटेक्टिव्ह सॅम डिटेक्टिव्ह बेकरच्या समोर बसला होता. डिटेक्टिव्ह बेकर या पोलीस स्टेशनचा इन्चार्ज होता. त्याचा फोन आल्यानंतर सॅमची गोल्फ खेळण्याची इच्छाच नाहीशी झाली होती. सामान गुंडाळून तो ताबडतोब तयारी करून पोलीस स्टेशनमध्ये जाण्याच्या ऐवजी तो सरळ इकडे निघून आला होता. त्यांचं हाय हॅलो या सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यानंतर आता डिटेक्टिव्ह बेकरकडे त्याच्या केस संदर्भात काय माहिती आहे हे ऐकण्यासाठी तो त्याच्या समोर बसला होता. डिटेक्टिव्ह बेकरने त्याला बोलण्याच्या आधीच एक मोठा पॉज घेतला. त्याच्या चेहऱ्यावर जरी दिसू देत नव्हता तरी सॅमची उत्सुकता आधीच शिगेला जाऊन पोहोचली होती. डिटेक्टिव्ह बेकरने सांगण्यास सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक केस आली होती.